एवढं मोठं भांडण आमच्या एरियामध्ये खूप मोठं भांडण झालं. सगळ्यात पॉझिटिव्ह गोष्टी आपण विचार करायचा आहे, निगेटिव्ह विचार करायचे नाही. खूप ऊन आहे बाहेर आणि उन्हाचं या ठिकाणी सावलीला बसलेले आहेत. अंड मी त्याला दाखवणार नाही, अंड मी खिशात घेऊन जाणार आहे. माझा आज वृक्ष हलत आहे. हॅलो गाईज, आज डे 3 आहे. तर चला तर मग आजच्या दिवसाला सुरू करूयात. ओके गाईज, वर्कआउट चालू आहे. पण आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुम्ही ऐकल्यानंतर कदाचित प्रोक्रॅस्टिनेशन कमी कराल. एका मुलीला नेहमी वाटायचं मी उद्यापासून सुरू करेल, वर्कआउट उद्यापासून, हेल्दी खाणं उद्यापासून, डायटिंग उद्यापासून, स्टडी उद्यापासून, स्वतःसाठी वेळ काढणं उद्यापासून. आणि गंमत म्हणजे अशी की तो उद्या कधी आलाच नाही. एके दिवशी तिने तिच्या आजीला विचारलं, माझी लाईफ का चेंज होत नाही आहे? तेव्हा तिच्या आजीने तिला एक एक्सपेरिमेंट करायला सांगितला. तो म्हणजे एक रिकामी बॉटल दिली आणि म्हणाली, रोज तू कुठे वेळ वाया घालतेस ना, त्यासाठी एक आजीनं बॉटल दिली, त्यामध्ये दगड टाक. पहिला दिवस रील्स बघण्यामध्ये घालवला तिने. एक दिवस एक दगड, लेझीपणा एक दगड, एक्सक्यूज एक दगड, नंतर करू अजून एक दगड. फक्त काही दिवस बॉटल पूर्ण भरून गेली. मग आजी म्हणाली, ही बॉटल म्हणजे तुझे लाईफ आणि दगड म्हणजे तुझ्या हॅबिट्स. वाईट हॅबिट्स पासून आयुष्य भरलं ना, मग चांगल्या गोष्टीसाठी जागाच राहिली नाही. आणि होनेस्टली ही गोष्ट ऐकल्यानंतर मला एक गोष्ट समजली. आपण मोठ्या प्रॉब्लेममुळे हरत नाही, तर रोजच्या छोट्या एक्सक्यूजमुळे हरतो. म्हणून आज हा दिवस डे 3 आहे आणि मी परफेक्ट नाही आहे, पण एक गोष्ट नक्की आहे, मी आता उद्यापासून नाही म्हणणार. चलो आता नेक्स्ट सेट मारू. चलो गाईज, आता मी फ्रेश होऊन माझा पुढचा दिवस स्टार्ट करते. मला ऑलरेडी खूप फ्रेश आणि ॲक्टिव्ह वाटायला लागले. म्हणून जर तुम्हाला काहीतरी स्टार्ट करायचं विचार करत असताना तर परफेक्ट टाईमची वाट बघू नका. फक्त छोट्याशा स्टेप आणि सुरू करा, बाकी सगळं हळूहळू होत जातं. माझे सूर्यनमस्कार झालेले आहेत. बघू शकता मला किती घाम आलेला आहे रोजच्या प्रमाणेच. चला तर मग आता नेक्स्ट आपण आसन करणार आहोत लवकरच. चला आता आपण वृक्षासन करणार आहोत. ते कसं करायचं मी सांगते तुम्हाला. वृक्षासनला हा पाय आपल्याला मी आता असं करणार आहे. दोन्ही हात आपल्याला दोन्ही हात. माझा आज वृक्ष हलत आहे. मी बॅलन्स करू शकत नाही, पण मी तरी ट्राय करतेय. सर्वात आधी बसायचं खाली मस्त असं. दोन्ही पाय आपल्याला सूक्ष्म व्यायाम करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर एक असं करायचं आहे, रोटेट करायचं आहे आपल्याला आपला हे. यामुळे आपल्याला तळपायाचे त्रास कमी होणार आहेत. दोन्ही बाजूनी विरुद्ध दिशेने सुद्धा गोल रोटेट करायचं आहे आपल्याला. त्यानंतर हे पोझिशन मी तुम्हाला सांगते, हे आपल्या जवळ घ्यायचं आहे. हा पाय आपल्याला असं खाली पुश करायचा आहे. नंतर आपल्याला असं जवळ घ्यायचं आहे आपल्या. चला आता आपण चक्की आसन करून घेऊयात. वक्रासन करणार आहोत आता आपण जस्ट. तर ती कसं करायचं मी तुम्हाला सांगते. आपला हा पाय ना फॉलो होते ह्याला. तुम्हाला वाटत असेल मी मॅट वरती का अशी झोपलेली आहे, तर मी आता तुम्हाला सांगणार आहे पोटावरचे आसन. तुम्ही घरी बसल्या बसल्या किंवा झोपल्या झोपल्या सुद्धा हे आसन करू शकता. तर मी आता तुम्हाला भुजासन सांगणार आहे 2 प्रकारचे. तर पहिला प्रकार आहे आपल्याला, मी सांगते, दाखवते मी तुम्हाला. दोन्ही हात असे आपल्याला बाजूला घ्यायचे आहेत आणि आपण आता नाभीपर्यंतचा भाग पूर्ण उचलणार आहोत आणि पाठीचा मनका ताठ करणार आहोत आणि वरती बघणार आहोत आणि कपालभाती करणं शक्य असेल तर कपालभाती करायची आहे आपल्याला. जेवढं शक्य आहे तेवढं आपण करू शकतो. दुसरा प्रकार म्हणजे आपले दोन्ही हात एकमेकांवर ठेवायचे आणि आपल्याला सेम
पॉझिटिव्ह होणार आहे. सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी आपण विचार करायचा आहे, निगेटिव्ह विचार करायचे नाहीत. आपण भगवंतांचं नाव ध्यान करायचं आहे. तर मी तुम्हाला आता आहे ना एक गोष्ट अशी दाखवणार आहे. आमच्या एरियामध्ये खूप छान दाखवते. तर बघू शकता या ठिकाणी किती भारी बसलेले आहेत. ती जी व्हाईट कलरची गाय आहे ना बसलेली, मी तुम्हाला दाखवते. ती तिच्या पाठीमागच्या गायला ना अशी मानाला हाणत होती की मला बसायला जागा दे. फायनली ती या ठिकाणी बसलेली आहे. खूपच छान. आता पुढच्या गायला सुद्धा ती तशीच करत आहे. किती भारी ना. ह्या किती थोड्या जाग्यामध्ये किती भारी बसलेल्या आहेत. आणि या ठिकाणी किती भारी वासरू बसलेलं आहे. आणि एक वासरूला कळतच नाही मी काय करू. आणि ते त्या वासरूच्या पाठीमागं जाऊ त्या वासराला सुद्धा उठवत आहे. आता बघा तो कुठं जाऊन बसतो आणि तो काय करतो नेमका काय माहिती. मी तुम्हाला दाखवते. खूप छान प्रकारे आमच्या एरियामध्ये बसलेले आहेत. खूप ऊन आहे बाहेर आणि उन्हाचं या ठिकाणी सावलीला बसलेले आहेत. खूप सुंदर दिसत आहे. आणि शहरामध्ये ह्या गोष्टी बघायला भेटणार नाही तुम्हाला, पण आमच्या एरियामध्ये खूप छान प्रकारे बसलेले आहेत. तर मी आता वॉटर ड्रिंक करणार आहे. कारण आहे ना तुम्हाला सांगितलं होतं की दिवसातून 3 लिटर वॉटर घ्यायचं आहे आणि मी फॉलो करत आहे. आपल्या वेटनुसार वॉटर घ्यायचं आहे. चला तर मी आता वॉटर ड्रिंक करते. तर आता मी आहे ना चार्लीकडे चाललेली आहे. माझा डॉगी आहे चार्ली. तर मी त्याच्यासाठी जेवण घेऊन चाललेली आहे. अंड मी त्याला दाखवणार नाही. अंड मी खिशात घेऊन जाणार आहे माझ्या. त्याला चपाती नुसती देणार आहे. तो चपाती खातोय का रिॲक्शन बघा. तो खूप नाटकी आहे. तुम्ही फॉलो करा मला. लगेच यावं भगवान. तुम्ही चार्लीच्या मज्जाच बघा तुम्ही. आता काल सुद्धा त्याने असंच केलं माझ्यासोबत. या ठिकाणी बघा किती भारी झोपलाय. चार्ली भूक लागली रे पिल्लू तुला. उठ चल चल उठ. जेवण करायचं चार्ली. जेवण. चपाती खायची चार्ली. चपाती नाही खायची. भूक नाही लागली पिल्लूला माझ्या. नाही लागली. नाही लागली भूक माझ्या पिल्लूला. चल उठ 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 चल माझ्याकडे. चार्ली चपाती नो. क्यू माझ्याकडे काय माहिती अंड तुझ्या आवडीचं पाहिजे. आता उठ चल चल लवकर लवकर उठ. लवकर लवकर उठ. लवकर चार्ली. हे बघ उठ लवकर लवकर लवकर. बघा नाटकी पिल्लू माझा. ह्याच्यापेक्षा डेंजर अंड फोडल्यानंतर तो बघा कसा बघतो. चार्ली चार्ली खूप नाटकी आहे माझा तुझ्या. गुड बॉय माझं पिल्लू. गुड आहे ग. चला अंड्यासोबत चार्ली चपाती खाणार. अंड्यासोबत चार्ली चपाती खाणार माझ्या. वाव गुड बॉय. तर सगळी चपाती खाऊन घेतो. चपाती पण खा. पाणी डिगू डिगू पित. पाणी पित डिगुल माझं. डॉगीचं सुद्धा वॉटर इनटेक तो पूर्ण करतोय. रोज तो भरपूर पाणी पितो. त्याला जसं लागतं तसं तो खूप पाणी पितो. आणि शुगुलुगू. आता मस्तपैकी दुपार झालेली आहे आणि मस्तपैकी आम्ही खिचडी एन्जॉय केली. आणि जर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटूयात. तर गाईज वर्कआउट वगैरे शांतपणे चालू होतं आणि दुपारी अचानक आमच्या एरियामध्ये एक ट्विस्ट आला. ते म्हणजे गाडी लावण्यावर मोठं भांडण झालं आणि वर्कआउटपेक्षा जास्त आम्ही कॅलरीज आमच्या गॅलरीमधून बर्न केल्या. आणि खरंच आहे ना आपल्या इंडियामध्ये ना CCTV कॅमेऱ्याची गरज नसते. प्रत्येक गॅलरीमध्ये एक आंटी असते लाईव्ह कॉमेंट्री देत असते. अगं तो आला. अगं आता पुन्हा सुरू झालं. अगं तो व्हिडिओ काढ. पण शेवटी एक समजलं की इंडियामध्ये पार्किंगपेक्षा डेंजर टॉपिक दुसरा नाही. मी नंतरून बुक रीड केली आणि खूपच मस्त वाटलं मला आजचा दिवस घालवताना. नंतरून संध्याकाळ झाली तर मग मी डिनरसुद्धा प्लॅन केला होता. मस्त अशी वटाणा वगैरे टाकून पनीरची भाजी बनवली. चपाती आणि पनीरची भाजी खूप मस्त लागली. टेस्टी होती. आणि असा होता माझा आजचा दिवस. आणि नंतर मी नाईटला तर आता मी सगळा प्लॅन माझा रेकॉर्ड केलेला आहे. तुम्ही बघू शकता मी सगळं फॉलो केलेलं आहे.
मॉर्निंग रुटीन, हेल्थ, डिजिटल डिटॉक्स, नाईट रुटीन आणि रिमार्क्स दिलेला आहे. मी आज सर्व गोष्टी केलेल्या आहेत. सवय हळूहळू लागते, त्यामुळे तुम्ही सुद्धा सवय लवकर लावा, कारण हॅबिट्स बदला, नवीन हॅबिट्स लावा. आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये डे 4 मध्ये.